नमस्कार फ्रेंड्स, मराठी सिरियल ॲक्टमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सौंदर्य आता कार्तिक आणि दीपा यांच्या संगीत सेरेमनीची अनाउन्समेंट करत असते। कसे प्रोग्राम होणार हे सगळ्यांना सांगत असते। तेवढ्यातच तिथे सिक्युरिटी गार्ड येतात। सौंदर्याच्या कानामध्ये एक महत्त्वाची गोष्ट सांगतात। सौंदर्य आता सगळ्यांना म्हणते, एक्सक्यूज मी आलेच असं म्हणत ती आता सिक्युरिटी गार्ड बरोबर एक वेगळ्याच ठिकाणी जाते। त्याच वेळेला राधा विचार करत असते की नाही, काहीही झालं तरी मला दीपाला सगळं सत्य सांगितलंच पाहिजे आणि त्यासाठी मला दीपासाठी एक चिठ्ठी लिहायला पाहिजे। असा विचार करत आता राधा आई इकडे चिठ्ठी लिहायला लागते। रुक्मिणीने आता रत्नपारखी कुटुंबाकडून राघव आणि सिंधू यांना पाठवलेलं असतं। दोघं जण दीपाच्या संगीत सेरेमनीला आलेले असतात। सिंधू राघवला म्हणत असते, राघव सर ते काय आहे ना, आपण आता प्रोग्रामला आलेलो आहोत। आपल्यामध्ये कितीतरी भांडणं असतील ना, तरी ती भांडणं घरी ठेवायला हवी, ती इथे नको आणायला। तसेही आपल्या काकूंचं आणि सौंदर्या मॅडमचं एक मैत्रीचं संबंध आहेत, त्या मैत्रीचे संबंध आपण लक्षात घ्यायला हवेत असं देखील सिंधू ही राघवला सांगत असते। राघवला आता सिंधूचं म्हणणं पटतं आणि दोघे सुद्धा आता लग्न मंडपात जातात। त्याच वेळेला तिथे सौंदर्या येते आणि सौंदर्या राघव सिंधूला पाहते, खूपच खुश होते आणि म्हणते, बरं झालं तुम्ही दोघे पण आलात, तुमची मी कधीपासून वाट बघत होते। त्यावर राघव म्हणत असतो, काय प्रॉब्लेम आहे का, एवढी सिक्युरिटी का लावली आहे? त्यावर सौंदर्या काही नाही असं म्हणते। सौंदर्या आता कार्तिक आणि राघवला ओळख करून देते। सिंधू आणि कार्तिक आधीच एकमेकांना ओळखत असतात। सिंधू म्हणत असते, कार्तिक हा मला शिकवायला होता, कार्तिक सुद्धा डॉक्टर आहे आणि सिंधूला देखील डॉक्टरच व्हायचं आहे। राघव म्हणत असतो, हे भारी आहे, तुम्ही एकमेकांना ओळखता ते। त्याच वेळेला सौंदर्या म्हणत असते, आतमध्ये या, तुमचं स्वागत आहे। त्याच वेळेला सिंधू ही दीपाला म्हणत असते, तुझं नशीब खूपच छान आहे, तुला कार्तिक सरांसारखा नवरा मिळाला आहे। कार्तिक मात्र आता सांगत असतो, माझं नशीब चांगलं आहे की मला दीपासारखी बायको मिळाली। आता इथे दीपा आणि सिंधू एकमेकींना मिठी मारतात। तर इकडे आयशाची नजर आता राघववरती जाते। राघव इथे आलाय त्यामुळे आयशा म्हणत असते, सौंदर्याने तर कडक बंदोबस्त लावलेला आहे, ती तर डायरेक्ट पोलिसांनाच बोलवून घेऊन आलेली आहे। सिंधू आणि राघव आता आतमध्ये जायला निघतात। सौंदर्या आता त्यांना म्हणत असते, बरं झालं तुम्ही आलात म्हणून खूप मला कौतुक वाटतंय। आता सगळेच त्यांचं ग्रँड वेलकम करतात। तर इकडे आता ललित हा अनाउन्समेंट करत असतो आणि तो म्हणत असतो, आता आपला संगीत प्रोग्राम चालू होणार आहे, त्यामध्ये आता पहिली जोडी इथे नाचण्यासाठी येणार आहे। आपलं घर असंच टिकवून ठेवायला हवं आणि यांनी सुद्धा त्यांचं घर असंच टिकवून ठेवलं आहे, ते म्हणजे नात्यावरती, आणि ती जोडी आहे शशांक आणि अपूर्वा। असं म्हणून आता अप्पू शशांकला बोलवलं जातं आणि ते दोघं मिळून एक भारी असा डान्स करतात। आता ते दोघं बेधुंद होऊन डान्स करत असतात। ललित आता म्हणत असतो की बघा, हा एक डान्स झाला त्यामुळे आपल्या कार्यक्रमाला अधिकच शोभा आली। आपल्याला आता एक दुसरा डान्स बघायचा आहे आणि तो डान्स आपल्याच ओळखीतल्या पाहुण्यांचा आहे, म्हणजे रत्नपारखी कुटुंबातील राघव आणि सिंधू येथे डान्स करण्यासाठी येणार आहेत। राघव आणि सिंधू आता स्टेजवर येतात आणि डान्स करू लागतात। त्यांचा डान्स एकदम भारी आणि भन्नाट असतो, त्यामुळे सगळेजण त्यांच्या डान्सवर टाळ्या वाजवत असतात। यामुळे प्रोग्रामला चार चांद आलेले असतात। इथे आता सिंधू आणि राघव एकमेकांसोबत छान वागत असतात आणि त्यांचा डान्स सुद्धा छान होतो। त्याच वेळेला आता सौंदर्या ही स्टेजवर जाते आणि तिला तिच्या मनातल्या भावना पूर्णपणे व्यक्त करायच्या असतात। सौंदर्या ही स्टेजवर जाते आणि म्हणू लागते, मला तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे, मी खूप चुका केल्या आहेत आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे। खरं तर मी माझ्या दीपाला म्हणजे सुनेला खूप त्रास दिलेला आहे आणि 7 वर्षांपूर्वी मी तिला खूप त्रास दिला आणि ती सगळा भूतकाळ आता सगळ्यांना सांगू लागते। अक्षरशः दीपाला चपला जिथे ठेवतात तिथं तिने बसायला लावलेलं होतं आणि तिच्या काळ्या रंगावरून तिला किती नावं ठेवण्यात आली याबद्दल सुद्धा सौंदर्या सगळ्यांना बोलत असते। सौंदर्या आता म्हणत असते, माझ्याकडून खूप चुका झाल्या आहेत, मी दीपाला खूप त्रास दिला, तिनं तो देखील त्रास सहन केला, पण ती माझ्या कार्तिकला कधीच सोडून गेली नाही आणि अचानक अशी वेळ आली की सर्व काही चित्र बदललं। त्याच वेळेला आयशा ही बघत असते आणि सौंदर्या ही सगळा भूतकाळ सांगत असते। 7 वर्ष घडलेली घटना ही सौंदर्या सांगत असते आणि खूप भावुक झालेली असते। दीपाला सुद्धा रडू आवरत नसतं। दीपा आता धावत ही स्टेजवर जाते।
सौंदर्याला शांत करत असते. सौंदर्याला आता दीपा म्हणत असते, आई प्लीज जुन्या गोष्टी आता उगाळून काढायला नको. आता झालं आहे ना सगळं नीट, मग आता आपण पुढचा विचार करूया, असं दीपा सौंदर्याला म्हणत असते आणि तिला धीर देत असते. सौंदर्या म्हणत असते, नाही दीपा, माझ्यामुळे तू आतापर्यंत खूप त्रास सहन केला आहेस. खरं तर 7 वर्षांपूर्वी खूप काही घडून गेलं आहे. तू माझ्या कार्तिक पासून दुरावले गेली आणि तू त्या 2 मुलींना घेऊन कशी राहत होतीस ते फक्त माझं आणि मलाच माहित आहे. तेव्हा सुद्धा मी अनेक प्रयत्न केले. माझ्या मुलीसाठी काहीतरी करायचं आहे, पण तेव्हा सुद्धा मी काही करू शकले नाही. या सगळ्या गोष्टींमध्ये मला अजून एका व्यक्तीची माफी मागायची आहे, ती म्हणजे दीपाची आई. दीपाच्या आईच्या फोटोला तिथे हार घातलेला असतो आणि सौंदर्या ही आता त्या फोटोकडे जाते. सौंदर्या आता सांगू लागते, आजपर्यंत मला दीपाच्या आईने खूप काही दिलेलं आहे. दीपाच्या आईमुळे माझं अस्तित्व हे येते आहे, नाहीतर मी आता कुठल्या कुठे गेले असते. दीपाच्या आईचे मानावे तेवढे आभार कमी आहेत, पण मी त्यांचे उपकार फेडू शकले नाही. याच गोष्टींचं मला खूप दुःख होत आहे, असं सौंदर्या सगळ्यांना म्हणत असते. सौंदर्या आता म्हणत असते की दीपाला लहानपणापासून तिच्या आईचं प्रेम कधीच मिळालं नाही. मी दीपाला आईचं प्रेम देण्याचा प्रयत्न करत आहे, असं देखील सौंदर्या ही सगळ्यांना म्हणत असते. त्याच वेळेला आता सौंदर्याकडून दीपा ही माईक घेते आणि दीपा आता म्हणत असते, बरोबर आहे, मला आईची ऊब लहानपणी अजिबात मिळाली नाही. मी लहान होते तेव्हाच माझी आई मला सोडून गेली, परंतु त्यानंतर माझ्या ह्या आईने मला ती उणीव कधीच भासून दिली नाही. ह्या आईने माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि ही आईच माझं आता पूर्णपणे सर्वस्व आहे. इथे दीपा आता म्हणत असते, माझ्यावर कितीही कठीण प्रसंग आला तरीही माझी आई माझी कधीच साथ सोडत नाही. ती कायमच माझी साथ देत असते, असं दीपा सगळ्यांना म्हणत असते. आता अभिमानाने सौंदर्याचा ऊर देखील भरून आलेला असतो. दीपा सुद्धा आता खूप भावूक झालेली असते आणि सौंदर्यापुढे ती कमी शब्दात बोलून जात असते. आता सगळ्यांना सौंदर्य आणि दीपाचं नातं हे खूप आवडू लागतं. सौंदर्य ही आता दीपाला प्रेमाने जवळ घेते, कारण दीपा ही खूपच भावूक झालेली असते. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, स्टेजवर आता अश्विनी आणि साक्षी डान्स करत असतात आणि त्यानंतर दीपिका आणि कार्तिकी सुद्धा डान्स करण्यासाठी येतात. त्यांचा डान्स बघून कार्तिक आणि दीपाला खूपच आनंद झालेला असतो. इथे आता कार्तिकी आणि दीपिकाचा डान्स झाल्यानंतर राधाई आणि सौंदर्य देखील आपला डान्स करतात. त्याच वेळेला कार्तिक जोरात शिट्टी देखील वाजवतो. असेच मालिकेंचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.